नमस्कार मित्रांनो, त्रिकाय क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या टॉपिक मध्ये आपण सेमीकंडक्टर शिकणार आहोत। या मागच्या व्हिडिओ मध्ये आपण सेमीकंडक्टर बद्दल एक व्याख्या घेतली होती। ती व्याख्या अशा प्रकारे होती: द मटेरियल whose electrical conductivity lies between that of conductors and insulators are called semiconductors। ठीक आहे। आता यावेळेस आपण सेमीकंडक्टर हे एनर्जी बँडच्या डायग्राम एनर्जी बँडच्या संदर्भात समजून घेऊ। बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण एनर्जी लेवल डायग्राम समजून घेऊ। तुमच्या समोर दिसत आहे ती एक सिम्प्लिफाईड एनर्जी लेवल डायग्राम आहे। यामध्ये तुम्हाला एक व्हॅलेन्स बँड आणि एक कंडक्शन बँड दाखवले जात आहे। ठीक आहे। आणि मधात एक एनर्जी गॅप आहे। कोणतेही क्रिस्टल मधून जर इलेक्ट्रॉन जर व्हायचा असेल तर व्हॅलेन्स बँड मधील जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते व्हॅलेन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन्सला कंडक्शन बँडच्या बँड मध्ये जाणं जरुरी असते। म्हणजे व्हॅलेन्स बँड मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते जेव्हा कंडक्शन बँड मध्ये जंप करेल तेव्हा ते मटेरियल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवते। ठीक आहे। तर मग व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये तेव्हा जंप करेल जेव्हा व्हॅलेन्स बँड मधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही एनर्जी गॅप एवढ्या एनर्जी गॅपच्या एनर्जी एवढी। याचा अर्थ काय? व्हॅलेन्स बँडची एनर्जी म्हणजे व्हॅलेन्स बँड एनर्जी इज इक्वल टू एनर्जी गॅप। ठीक आहे। ज्यावेळेस व्हॅलेन्स बँडच्या इलेक्ट्रॉनची एनर्जी गॅपच्या एनर्जी एवढी होईल तेव्हाच व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉन हे कंडक्शन बँड मध्ये जातील। आणि एकदा की व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉन हे कंडक्शन बँड मध्ये गेले तर आपण त्या क्रिस्टल मधले इलेक्ट्रॉन फ्री टू मूव्ह असे म्हणू शकतो। एवढं कळलं? ठीक आहे। मग आता इन्सुलेटरच्या बाबतीत काय होते मित्रांनो, की ही एनर्जी गॅप फार मोठी असते। एनर्जी गॅप फार मोठी असल्याच्यामुळे रूम टेम्परेचरला व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉन तेवढी एनर्जी गेन करू शकणार नाही। आणि एनर्जी गेन करू न शकल्याच्यामुळे व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉन हे रूम टेम्परेचरला कंडक्शन बँड मध्ये जंप होणार नाही आणि त्याच्यामुळे इन्सुलेटर हे कंडक्टिव्हिटी दाखवणार नाही। ठीक आहे। म्हणजे रूम टेम्परेचरला इन्सुलेटर हे कंडक्टर राहणार नाही, म्हणजे कंडक्शन करणार नाही। पण ऍट हाय टेम्परेचर, व्हेरी हाय टेम्परेचर, काही इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स बँड मधले काही इलेक्ट्रॉन्स हे एनर्जी गॅप एवढी एनर्जी गेन करण्यासाठी सक्षम होतील आणि काही इलेक्ट्रॉन्स हे व्हॅलेन्स बँड मधले काही इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शन बँड मध्ये जातील। म्हणजे खूप जास्त टेम्परेचरला इन्सुलेटर्स हे थोडीफार का होईना पण कंडक्टिव्हिटी दाखवतात। कंडक्टर समजून कंडक्टरच्या बाबतीत व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड एकमेकाला ओव्हरलॅप करतात। म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स अवेलेबल फॉर कंडक्शन। ठीक आहे। म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहे ते कंडक्शन साठी अवेलेबल असतात। सेमीकंडक्टरच्या बाबतीत ही एनर्जी गॅप आहे ही खूप कमी असते आणि रूम टेम्परेचरला व्हॅलेन्स बँड मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एनर्जी गॅप एवढी एनर्जी गेन करेल आणि रूम टेम्परेचरला व्हॅलेन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये जंप करेल आणि अशा प्रकारे रूम टेम्परेचरला सेमीकंडक्टर ही कंडक्टिव्हिटी दाखवून चालू करेल। ठीक आहे। तर आता रूम टेम्परेचरला सेमीकंडक्टर्स ही कंडक्टिव्हिटी दाखवते। पण जर आपण विचार करतो म्हटलं 0 डिग्री केल्विनचा, 0 डिग्री केल्विन म्हणजे 0 डिग्री केल्विन इक्वल टू -273 डिग्री सेल्सिअस, या टेम्परेचरला सेमीकंडक्टर मधील जे इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स बँड मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स सफिशियंट एनर्जी गेन करणार नाही आणि व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँड मध्येच राहील, कंडक्शन बँड मध्ये जंप करणार नाही। म्हणजे 0 डिग्री केल्विनला किंवा -273 डिग्री सेल्सिअसला सेमीकंडक्टर हे परफेक्ट इन्सुलेटर साठी बिहेव करते। ठीक आहे। आता याचा अर्थ काय झाला? सेमीकंडक्टर्स हे 0 डिग्री केल्विनला परफेक्ट इन्सुलेटर असेल, रूम टेम्परेचरला कंडक्टिव्हिटी शो करेल आणि जसं आपण टेम्परेचर वाढवत जाऊ तसं सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढत जाईल। ठीक आहे। अशा प्रकारे आपण कंडक्टर्स, इन्सुलेटर्स आणि सेमीकंडक्टर या तिघांनाही एनर्जी बँडच्या संदर्भात समजून घेतलं। ठीक आहे। आता आपण पुन्हा बघू सेमीकंडक्टर्सकडे। तर सेमीकंडक्टरच्या आपण आता याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक डेफिनेशन घेतली होती। ती डेफिनेशन कशी होती? द मटेरियल whose electrical conductivity lies between that of conductors and insulators, जे आता आपण समजून घेतलं। म्हणजे कंडक्टरची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ते रूम टेम्परेचर म्हणा किंवा त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर म्हणा, त्यावेळेस कंडक्टरचे जे इलेक्ट्रॉन्स होते ते अवेलेबल फॉर कंडक्शन होते। ठीक आहे। ऍट रूम टेम्परेचरला इन्सुलेटर मध्ये जे कंडक्टर्स होते ते कंडक्शन साठी अवेलेबल नव्हते
आणि ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सेमीकंडक्टरच्या बाबतीत काय झालं, सेमीकंडक्टरच्या बाबतीत रूम टेम्परेचरला इलेक्ट्रॉन्स कंडक्शनसाठी अवेलेबल होते, म्हणजे रूम टेम्परेचरला सेमीकंडक्टर ही कंडक्टिव्हिटी शो करतात. ठीक आहे. आता सेमीकंडक्टरची डेफिनेशन आपण कशी करू की असे मटेरियल ज्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कंडक्टर्स आणि इन्सुलेटर यांच्यामध्ये. ठीक आहे. आता समोर एनर्जी बँडच्या संदर्भात जर आपण सेमीकंडक्टरची जर डेफिनेशन घेतो म्हटलं तर कशी करता येईल, द मटेरियल which at a room temperature have partially filled valence band, partial filled conduction band and very small energy gap. आता ही जी एनर्जी गॅप आहे ते नियर अबाउट Eg इक्वल टू 1 eV एवढी. म्हणजे एवढी जर एनर्जी कंडक्शन व्हॅलेन्स बँड मधल्या इलेक्ट्रॉन एवढी एनर्जी गेन केली तर ती कंडक्टिव्हिटी शो करेल. ठीक आहे मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर